मित्रांनो, ही जी समोरची गाय आहे ही 24 लिटर दूध देते आणि ABS रोडिओ नावाचं जे सिमन आहे ते वापरलेलं आहे. आणि सगळ्यात मुख्य महत्त्वाची बाब म्हणजे पहिला रुग आहे. पहिल्या वेतालाच जर एवढं दूध देत असेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या येताला मग तुम्ही दुधाची क्वालिटी बघू शकता. या ठिकाणी रोड्या फार्मास्युटिकलचं CP240 पण आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर मित्रांनो इकडं आपल्याला खूप साऱ्या गायी पाहायला मिळतात. सर डॉक्टर साहेब, घरच्या किती येतात इथं यापुढं? टोटल घरचे फक्त बस केली सोडून टोटल घरचे येतात? अरे बापरे, कधीपासून करताय तुम्ही हे म्हणजे गाईंचा फार्म? 8 वर्ष झालं. तर मित्रांनो पहिल्यांदा तर आपल्याला या ठिकाणी दणकदणकी पाहायला मिळाली. अरे घाबरले. मित्रांनो हे छोटेसे, हे कोणते कालवडीचे डोस आहेत? WWS बोबॅक. WWS बोबॅक. बोबॅक. त्यांचा स्पेशल बनवला लागेल, जाळीमुळे व्यवस्थित आलं नाही ते. तर अशा पद्धतीने मित्रांनो फार्म आहे. डॉक्टर साहेब, ही जी गाय आहे पुढं, हिला लंपी झालेला आहे का? हां, 1.5 वर्षापूर्वी. 1.5 वर्षापूर्वी झालेला आहे. तर त्याच्यानंतर एक येत झालं का? नाही पहिल्या वेळेला आता 8वा महिना चालू आहे. पहिल्यांदाच आहे का ही? हा, दोन्ही पण पहिल्यांदा. अरे बापरे, सगळ्या कालवडीच आहेत का ह्या? सगळ्या पहिल्या. बाबा बाबा, सगळं घरचाच कार्यक्रम आहे त्याच्यामुळं एकदम जबरदस्त काम ठेवलेलं आहे. आणि ही मधातच ही जात का पाळली आहे? देशी गिर गाय आहे ती. एखादी वाहनासाठी ठेवली का? पलीकडल्या पण गोठ्यात एक ठेवली आहे. दोन्ही आपलेच गोठे आहेत ना? हा, दोन्ही. तो पण आणि हा पण. तर मित्रांनो त्या ठिकाणी पण 10-12 जनावर आहेत, या ठिकाणी पण 10-12 आहेत. बाकी आतला स्पेस रिकामा ठेवलेला आहे. पाण्याच्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. तर डॉक्टर साहेबांना आपण चाऱ्याचं नियोजन विचारूयात. डॉक्टर साहेब, ह्यांचं चाऱ्याचं कसं नियोजन करताय तुम्ही? TMR पद्धत आहे ना, सोयाबीनचा बुसकट, हरभऱ्याचा